नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते। चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आज आपण लिमसोड या गावात स्वीट कॉर्न मका इथे केलेली आहे शेतकऱ्यांनी, तर त्याचीच मुलाखत इथे आपण घ्यायला आलेलो आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, तुमचं नाव काय? माझं नाव साहेबराव पांडुरंग घाडगे, निमसोड, तालुका खटाव, जिल्हा सातारा। सर नमस्कार। नमस्कार सर तुमचं नाव काय? माझं नाव राहुल मोरे, संचालक बळीराजा कृषी उद्योग निमसोड। हां 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 मग तुमचं कृषी हा आपला कृषी सेवा केंद्र आहे थोडं आहे का? हां हां मग सर तुम्ही आणि यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये कसं, तुम्ही स्वीट कॉर्न पहिल्यांदा केली का याच्या आधी पण केलेली? स्वीट कॉर्न हे पहिल्यांदाच केली। एक औषध मला गावात भेटत नव्हतं म्हणून मला त्यांच्या दुकानाचं एक जणांनी नाव सांगितलं, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो। त्यावेळेला त्यांची तिथं विचार म्हणजे मित्रांशी चाललं होतं बोलणं। त्यातून मी त्यांना विचारलं स्वीट कॉर्न मकेचं काय आहे प्रॉब्लेम, म्हणजे तर त्यांनी ते मला मार्गदर्शन संपूर्ण केलं आणि त्यानुसार मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार हे स्वीट कॉर्न मका लावायचं ठरवलं। होय का? मग सगळं मार्गदर्शन त्यांच्याकडूनच तुम्हाला लाभलं? मार्गदर्शन मला राहुल मोरेंच्याकडूनच मिळालेलं। हां हां मग सर तुम्ही लागवड करत असताना सरी किती फुटी सोडले? सरी 4.5 फुटी सोडली। 4.5 फुटी सरी 4.5 आणि दोन्ही मक्यातलं अंतर दोन्ही किती? मकातलं अंतर 9 इंचाचं आहे। 9 इंचाचं। आणि एका बेडवरती तुम्ही 2 लाईन का 3 लाईनी केल्या? 2 लाईन केली। 2 लाईनी। त्या दोन्हीतलं अंतर किती ठेवलंय तुम्ही? दोन्हीतलं अंतर 1.5 फुटाचं आहे। 1.5 फुटाचं म्हणजे 1.5 फुटाचं असं आणि 9 इंचावरती लागवड असं आणि बेडचं अंतर 4.5 4.5 फुटे। तर सर तुम्ही यांना मार्गदर्शन केलं, सरांनी प्रथमच स्वीट कॉर्न मका केलेले। काही शेतकऱ्यांना आधी काही कल्पनाच नसते किंवा त्याच्यावरती येणारे रोग, त्याच्यावरती काय केलं पाहिजे ते शेतकऱ्यांना माहित नसतंय। डायरेक्टली ते दुकानदाराकडे येतात। आतापर्यंत मी जी सांगत आले ना की दुकानदार जास्तीत जास्त लिस्ट मोठी चिटकवतो, म्हणजे मी आतापर्यंत असंच सांगत आले। असं असतंय कारण का शेतकऱ्यांना अनुभव कमी असतो। शेतकरी डायरेक्टली गेल्यानंतर, तुमच्या दुकानात आल्यानंतर शेतकरी हे नाहीत सांगत की आम्हाला हे पाहिजे, 2661 पाहिजे किंवा 0 पाहिजे, काय काय पाहिजे हे सांगत नाही। तुम्ही जे लिस्ट द्याल, हां आमच्या प्लॉटवरती बुरशी आलेली आहे किंवा करपा आलेला आहे, काही असेल ते रोग, तर त्यावेळेला तुम्ही मोठी लिस्ट असं दिली जाते, असं मी बरोबर आहे। पण प्रथम असं बघायला मिळालंय की तुम्ही सरांना योग्य मार्गदर्शन देऊन चांगल्या प्रतीची मका इथं आम्हाला दिसते। मॅडम मार्गदर्शन बी त्यांनी दिलं, पण प्रत्येक वेळेला ते येऊन व्हिजिट देत होते म्हणजे वावराला इथंच प्रत्यक्ष, आणि जो रोग असेल त्याच्यावरलं जे योग्य आहे तेच औषध आम्हाला ते देत होते। अशी मोठी तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने भली मोठी लिस्ट वगैरे काही दिली नाही। योग्य ते औषध, योग्य तेच किंमत त्यांनी घेतली। मग सर तुमची शॉप तुम्ही बघत असताना तुम्ही त्यातून पण शेतकऱ्याच्या प्लॉटला येऊन व्हिजिट करून त्यांना शेड्यूल तुम्ही सांगताय। प्लॉट असं नाहीये की तुम्ही दुकानात बसून फोटो द्या पाठवून मला, किंवा फोटो आणलाय शेतकऱ्यांनी, फोटो बघून तुम्ही शेड्यूल देत नाहीये, तुम्ही त्यांच्या प्लॉटला डायरेक्टली येऊन भेट देतायत। आणि ते भेट दिल्यानंतर जी काही तुम्हाला प्लॉटवरती कमी जास्त जे दिसतंय तर त्याच्यावरती तुम्ही शेड्यूल त्यांना सांगताय की हे वापरा ते वापरा। पुढच्या शेतकऱ्याच्या याच्यावरती राहिलं की त्यांनी वापरला पाहिजे ते योग्य ना, तर खर्च सुद्धा त्यात मला वाटतं कमी होत असेल। मग 100% खर्च होतो। मुळात एक मला विषय क्लिअर करायचा आहे की यांनी सांगितलं की किंवा तुम्ही एक उल्लेख केला की मोठी लिस्ट येते। काय मूळ शेतकरी आहे आणि नंतर मग कृषी व्यावसायिक झालोय। त्या शेतकऱ्याच्या अडचणी आणि शेतकऱ्याची दुखणी काय असते मी स्वतः अनुभवलेला, म्हणजे शेतकरी जवळून अनुभवलेला शेतकरी आणि नंतर ह्या व्यवसायात आलेला आहे। त्याच्यामुळं जेवढं गरजेचं आहे तेवढंच द्यायचं आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न काढून देण्याकडे आपला उद्देश असतो किंवा कल असतो जास्त। मग सर आता यांचं जी प्लॉट आहे मक्याचा, ते किती क्षेत्र आहे मक्याचं? हे साधारण सर्वसाधारण आहे 30 गुंठ। मग 30 गुंठ्यासाठी ह्यांना आतापर्यंत आलेला खर्च किती? 30 गुंठ बियाणं किती गेलं काय? हा सगळंच, म्हणजे अगदी मशागतीपासून बियाणं आम्हाला त्यांनी जवळजवळ 2.25 किलो दिलं होतं, पण 2.5 किलोच फक्त बियाणं, याच्यामध्ये 2.5 किलोलाही कमीच लागलेलं आहे। राहिलेलं बियाणं त्यांनी वापस घेतलेलं आहे परत। होय का? आणि बाकी मशागतीचा वगैरे सगळा टोटल खर्च सर तुम्ही सांगू शकाल? मला वाटतं साधारण लागवडीपासून ते पूर्ण मका हार्वेस्टिंग करेपर्यंत एकरी साधारण 35,000 रुपये खर्च येतो। 35,000 साधारण एक 25,000 ते 27,000 खर्च येऊ शकतो पूर्ण याचे हार्वेस्टिंग करेपर्यंत। सर ही मका किती दिवसापर्यंत पूर्णतः पक्व होते आणि विक्री तयार होते? लागवडीपासून
हंगामानुसार हिवाळ्यात थोडीशी जास्त दिवस घेते मका थंडीच्या कालावधीत. उन्हाळा असेल तर साधारण 95 दिवसात हा प्लॉट हार्वेस्टिंगला येऊ शकतो. अति थंडी जर असेल तर हाच प्लॉट हीच व्हरायटी 105 दिवसापर्यंत हार्वेस्टिंगला, म्हणजे 105 दिवस ते 95 दिवस 95 दिवस फक्त जी आपण कोणत्या वातावरणात करतो हंगाम त्याच्या कालावधीनुसार ते अवलंबून राहतं. हा हा. मग सर आताचा जर दर बघितला तर 30 गुंठा त्यांना अपेक्षित उत्पन्न किती निघू शकतं? आत्ताचा दर जर बघितला तर साधारण 30 गुंठ्यात आता हे सगळी जर बघितली मक्याची कणसाची साईज किंवा बाकीची सर्व, तर आम्हाला एक 7 टन उत्पन्न अपेक्षित आहे. आणि आता चालूचा मार्केट बाजारभाव जर बघितला तर साधारण 15 ते 16 रुपये किलो आणि 16,000 रुपये टन ह्या पट्टीत दर चालू आहे. तर आम्हाला निव्वळ मक्यापासून एक 95,000 ते 1 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे. त्याचबरोबर हे जो चारा राहणार आहे ओला चारा त्याच्यापासून एक 20,000चं उत्पन्न अपेक्षित आहे. म्हणजे ही कॅल्क्युलेशन जर केलं तर आपलं किती होत आहे? याचं जर संपूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 1,20,000 ते 1,25,000 पर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. त्यातून सरासरी एक 28,000 ते 30,000 रुपये खर्च वजा होता. साधारण यांना निव्वळ उत्पन्न आम्हाला 90,000 ते 95,000 निव्वळ उत्पन्न नफा अपेक्षित आहे. तर त्याच्या बाजारभावानुसार थोडे दर पार इकडे तिकडे होऊ शकते, त्यामुळे त्याच्यात थोडासा चेंज होऊ शकतो. तरी पण सरासरी एक भाव टिकून राहतच असेल की सरासरी एवढा भाव नेहमी मिळतो. आवक जावक ती काही आवक वाढली मार्केटला तर थोडासा कमी पण सरासरी दर हा स्वीट कॉर्न मक्याचा 12 रुपयापासून 15 रुपयापर्यंत ॲव्हरेजली दर राहतो. मग त्यात आवक कमी जास्त काय वेळेस 16-17 रुपयावर जातो. कधी कधी अपवादात्मक परिस्थितीत तो 10 रुपयावर येतो. त्याच्यात शक्यतो सरासरी दर हा येत नाही. नाही जरी जसं तुम्ही सांगितलंय सर, म्हणजे खर्च तर आपला निव्वळ 30,000 ते 35,000 रुपये आहे आणि एकरी, आणि उत्पन्न आपल्याला 100 दिवसाचंच टार्गेट आहे. म्हणजे सरासरी आपण धरून झालं तर 100 दिवसात हे निघणार आहे, हार्वेस्टिंग साठी तयार होणार आहे. मग 100 दिवसात आपल्याला 80,000 जरी मिळाले तरी सुद्धा तो नफा आहे ना. हा नफा आहे. म्हणजे असं नाहीये की 10 रुपये किलो जरी गेलं तरी आपल्याला तो बेनिफिट चांगलाच मिळणार आहे. बेनिफिट म्हणजे डोळे झाकून जरी आपण स्वीट कॉर्न करायचं म्हटलं तरी सुद्धा आपण करू शकतो. असं नाहीये की आपण लॉस मध्ये येणार आहे. बरोबर, लॉस मध्ये येणारच नाहीये. परफेक्ट अगदी हुकमी जे आपण म्हणतो ना पीक तसंच देणार पीक शेतकऱ्यांना. म्हणजे असं काही नाही ते लॉटरी पिकासारखी बाबा काल 20 रुपये दर होता, एका रात्रीत तो 10 रुपये आला किंवा 2 रुपये आला, असं काही होणार नाहीये. आर्थिक स्थैर्य देणारं पीक म्हणूनच ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. जसं बटाट्याचं वगैरे बघितलं जात आहे तशाच पद्धतीनं बटाट्याचं सुद्धा यावर्षी खूप कमी आले रेट. ह्या वर्षी जरा ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा आणि ते बाकीचे विषय झाले. अतिशय चांगल्या पद्धती जी आपली देशी मका असते का नाही त्याच्यापेक्षा हा चारा जास्त खातात मुगुरे. होय का? क्वांटिटी. सर आता जर आपण अलीकडे बघितलं तर आपल्या मक्यावरती पण जास्त अटॅक होतात. अगदी लष्करी आळी असू द्या किंवा करपा असू द्या, तर त्याच्यासाठी तुम्ही यांना काय शेड्यूल दिलं? करपा आला होता का यांच्या प्लॉट मध्ये? लष्करी आळी पण आलेली होती. होय का? मग करप्यासाठी तुम्ही यांना काय सांगितलेलं? ज्यावेळेस प्लॉट हा 25 ते 30 दिवसाचा होता त्यावेळेस त्यांना इमामेक्टिन आणि साप ह्या औषधाची फवारणी दिली होती लष्करी आळीसाठी आणि करप्यासाठी अनुक्रमे. त्याच्यानंतर सर ते कसं वापरायचंय सांगा की. साप जे औषध येतं ते प्रति लिटर 2 ग्रॅम न वापरायचं आहे. आणि इमामेक्टिन जे औषध येतं ते 100 म्हणजे 150 लिटर पाण्याला 100 ग्रॅम या प्रमाणात त्याचा वापर करायचा. आणि दुसरं लष्करी आळी, प्रामुख्याने ते अटॅक होतोय लष्करी आळीचा प्रादुर्भाव लष्करी आळीचा. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यात बाकी कुठली कीड नसते. करपा हा रोग असतो. कीड म्हणाल तर फक्त लष्करी आळी. तर त्याचं 3 टप्प्यात नियंत्रण केलंय ह्या प्लॉटचं. 3 टप्प्यात. पहिला टप्पा कधी असतो? साधारण पहिली फवारणी आपण 25व्या दिवशी दिली होती इमामेक्टिनची. त्याच्यानंतर साधारण तुरा पडण्याच्या अगोदर डेलिकेटची ह्या प्लॉटला फवारणी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा किरळी बाहेर पडली इथून साधारण किरळीमध्ये लष्कराचा अटॅक होऊ शकतो, म्हणून त्यावेळेस पंपानं फवारणी करणं शक्य नव्हतं. म्हणून आपण त्यावेळेस ह्या मक्यावर ड्रोननं फवारणी केलेली आहे. त्याच्यात कोराजिनचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर करपा येऊ नये म्हणून परत एकदा बुरशीनाशकाची फवारणी केलेली आहे. त्याचबरोबर करपा येऊ नये म्हणून औषधाची मिक्स केलेली, मिक्स फवारणी केली. ड्रोन मध्ये 10 लिटर पाण्यात ते संपूर्ण दिलेलं औषध ते मिक्स केलं आणि ड्रोन वरनं फवारणी केलेली होती. सर तुम्ही
असं इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही तुमचं मार्गदर्शन देऊ शकताय का? हो, देऊ शकतो. आता म्हणजे सुरुवातीपासून ते जे देतोय आम्ही. शेतकरी त्यांच्याकडे जातील त्यांना ते योग्यच मार्गदर्शन करतात. होय का? मग सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा, जर इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन हवं असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. सर सांगा तुमचा कॉन्टॅक्ट. माझा संपर्क क्रमांक आहे बळीराजा कृषी उद्योग निमसोड. माझा दूरध्वनी क्रमांक आहे 9422042880. सर रिपीट करा नंबर. दूरध्वनी क्रमांक आहे 9422042880. तर सर्व शेतकरी मित्रांना सांगण्यात येते की सरांनी आपला नंबर सांगितलेला आहे. ज्यांना कुणाला काही शंका असेल किंवा कुणाला शेड्यूल हवं असेल त्यांच्या प्लॉटवरती अगदी लागवडीपासून काढणीपर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण मार्गदर्शन सर तुम्हाला देणार आहेत. आणि विथ जी काय तुम्हाला खतं लागतील ते सुद्धा त्यांच्या शॉपमध्ये अवेलेबल आहेत. आणि मार्गदर्शन म्हणजे कसं शॉर्ट की जे काय औषध आहेत ते आता आम्ही गावात बघतोय, बाहेर बघतोय, पण ती उपलब्ध बाहेर सुद्धा होत नाही. होय का? त्यांच्याच दुकानातून आम्हाला ती घ्यावीच आणि घेतोच आम्ही दुसरीकडून म्हणजे एवढी क्वांटिटी तुम्ही ठेवली. क्वांटिटी पण असते आणि चांगल्या प्रतीची औषधं गुणकारी ठरतील हा. रोग आणि किडीवरती अशा पद्धतीची औषधं ठेवतो. विथ महत्वाचं आपलं काय आहे की बाबा वेळोवेळी प्लॉटला व्हिजिट देणं. आता ह्या प्लॉटला माझ्या स्वतःच्या वैयक्तिक 4 व्हिजिट झालेल्या आहेत. होय का? हा, त्या स्टेजला यायचं, पाहायचं आणि तिथली कंडिशन बघून मग त्याच्यावर ट्रीटमेंट द्यायची. मग तुम्ही ज्या वेळेला असं प्लॉटला भेट द्यायला येता तुम्ही त्यांना काही चार्ज करता का? चार्ज काही नाही करत. चार्ज वगैरे काही आता हे तुमच्या गावातलं आहे म्हणून ठीक आहे. आता लांबच्या गावाला जर एखाद्या शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करायला तुम्ही असंच थोडी जाणार आहे. तर त्यावेळेला तुम्ही काय चार्ज करणार का त्यांना? आतापर्यंत तरी असं म्हणजे निमसोडच्या जी लगत गाव आहेत तिथून पण आपले काय ग्राहक आहेत, पण असं व्हिजिट फी वगैरे आपण काय घेत नाही घेत काय. पण खतं वगैरे बाकीचं जी हो, काय बाकी सर्व ते सगळं तुमच्या मार्गदर्शन हे पूर्ण आपलं मोफतच असते. हा. त्याचं काही कुठलीही चार्जेस लावले जात नाहीयेत. फक्त जी काही खतं हवी असतील काही असू द्या, अगदी लागवडीपासून काढणीपर्यंत ते सगळी खतं त्यांच्या शॉपमध्ये उपलब्ध आहेत. मेनची आता करपा आलेला किंवा लष्करी आळी ह्याच्यावरती तर घेतलेच, पण यांना सुरुवातीपासून लागवडीपासून यांचं खताचं नियोजन कसं केलं तुम्ही सांगा. आता एक छान प्रश्न विचारला तुम्ही. खरं तर कुठल्याही पिकाचं उत्पन्न हे खत मॅनेजमेंट किंवा त्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापनावर अवलंबून असतं. आणि माझा तरी वैयक्तिक असा अनुभव आहे, जर अन्नद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित असेल तर 99% पीक हे रोग आणि किडीला बळी पडतच नाही. तर अतिशय महत्वाचा रोल उत्पन्नात कशाचा असेल तर तो अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा आहे. तर ह्या मका प्लॉटसाठी आपण सुरुवातीला बेसल डोस म्हणून यांना 10-20 100 किलो वापरायला सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर यांचं ड्रिप इरिगेशन असल्यामुळं सर्व खतं किंवा ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातूनच आपण विद्राव्य खतांचं त्यांना शेड्यूल दिलेलं होतं. कोणती दिलेली त्याच्यात? साधारण 25व्या दिवसापासून आपण त्यांना ड्रिप इरिगेशनची खतं द्यायला चालू केली होती. त्यात सुरुवातीला प्रति एकरी 10 किलो 19-19 त्याच्याबरोबर 25 किलो युरिया हे खत द्यायला सांगितलं होतं. साधारण 40व्या दिवशी परत आपण यांना 13-40-13 आणि परत आणखी एक 25 किलो युरिया अशा पद्धतीनं दुसरा एक डोस त्यांना ड्रिपच्या माध्यमातून द्यायला लावला होता. आणि साधारण परत किरळी बाहेर पडताना साधारण 55 दिवसाच्या दरम्यान त्यांना आपण 13-0-45 विथ युरिया असा एक डोस सोडायला सांगितला होता. आणि आता एक 4 दिवसापूर्वी म्हणजे साधारण एक 85 दिवसाच्या ह्याच्यात एक K44 म्हणून कणीस फुगवणीसाठी एक औषध येतं. त्यात पोटॅशचं ऑक्साईड पोटॅश असतो. त्या ऑक्साईड पोटॅश प्रति एकरी 2 लिटर या प्रमाणात आपण तो दिलेला आहे. अशा पद्धतीने याचं खत ह्या पिकाचं खत व्यवस्थापन आपण केलेलं आहे. सर जसं ही आम्हाला प्लॉट दिसतोय एकदम जबरदस्त तुम्ही प्लॉट आणलाय, तर तुमचं असं मार्गदर्शन तुमच्या गावातल्या इतर शेतकऱ्यांना कुणाला मिळाले आणि त्यांनी विक्रमी उत्पन्न घेतलंय वगैरे असे काही शेतकरी आहेत? भरपूर शेतकरी आहेत. मी आता काही शेतकऱ्यांचा इथं उल्लेख करेन. असाच टाईप एक मायनी रोडला किसन मोरे यांचा एक स्वीट कॉर्नचा प्लॉट होता. किसन दत्तू मोरे त्यांचाही प्लॉट होता. एक महिन्या साधारण एक 20 दिवसापूर्वी त्यांचं हार्वेस्टिंग झालं. त्यांचा साधारण 1.5 एकर मका होती. तर 1.5 एकरामध्ये त्यांना 10.5 टन निव्वळ मक्याचं उत्पन्न मिळालेलं आहे. आणि त्यांचं 16 रुपये प्रति किलो प्रमाणे ती मका गेलेली. त्याचबरोबर
पाठीमागच्या उन्हाळी कांद्याच्या हंगामामध्ये मोहन गाडगे ह्याच मळ्यातले एक शेतकरी आहेत. ते तरी संडे फार्मरच आहेत. ते पुण्याला असतात, त्यांचा ज्वेलरी व्यवसाय पुण्याला आहे. सर्व व्यवस्थापन आपण स्वतः जाऊन प्लॉटवर बघत असतो. ते फक्त रविवारी किंवा सुट्टी वेळ मिळेल त्यावेळेस येतात. तर त्यांचं माझ्या हिशोबानं ह्या पंचकृषीत एक विक्रमी कांद्याचं उत्पन्न आपण त्यांना काढून दिलेलं आहे. हो का? किती काढलं होतं? साधारण 76 गुंठ्यात आपण त्यांना 39 टन कांद्याचं उत्पन्न काढून 76 गुंठ्यात 39 टन. म्हणजे ऍक्च्युअली खरं तर त्याच्यावर कोणाचा विश्वास बसत नाही, पण माझ्याकडे त्याचे फोटो आहेत. 4 ट्रक कांदा त्यांनी भरून हुबळी मार्केटला पाठवला होता. होय का? एवढं विक्रमी उत्पन्न काढून दिलेलं आहे. त्याचबरोबर आपलं जास्त मुख्य काम आहे ते ऊस पिकात आहे. ही पाणी आल्यापासून ह्या भागाचं मुख्य पीक हे ऊस पीक झालं. तर ऊसात सुद्धा आपल्या म्हणजे ग्राहकांनी किंवा शेतकऱ्यांनी अगदी 105 टनापासून ते 118 टनापर्यंत उत्पन्न घेतलेलं आहे. विक्रमी म्हणता येत नाही, परंतु इथल्या परिस्थितीचा विचार करता सर विक्रमीच आहे ते. कारण का 118 100+ जाणं सुद्धा शेतकऱ्याचं टार्गेट असतंय, पण नाही जमत आहे. काही शेतकरी मी म्हणणार आहे की मी काढणारच आहे यावर्षी 100+, पण शक्य होत नाहीये. कुणाचं तरी मार्गदर्शन लाभलं तर ते नक्कीच शक्य होऊ शकतं. आता आम्ही मुलाखत घेतली 158 टनेज पर्यंत काढलेलं आहे, असं काय नाहीये, पण 118 सुद्धा चांगलं उत्पन्न आहे. आणि 118 टन उत्पन्न काढणारे आमचे 2 शेतकरी आहेत. एक युवा शेतकरी आहे सौरभ मोरे म्हणून, आता त्याचा मल्चिंगवर कांदा उत्पन्नाचे प्रयोग चालू आहे. त्याच्या बरोबर एक आवर्जून उल्लेख करावा असा एक कुंडलिक रामचंद्र गाडगे म्हणून वयस्कर शेतकरी आहेत. त्यांचं माझ्या हिशोबाने वय 75+ आहे. होय का? आणि शेतीत काम त्यांचं अगदी तरुण शेतकऱ्यांना लाजवल एवढा होतं तेव्हापासून ते कष्ट शेतीत, शिक्षण नाही. अंगठे बहादूर शेतकरी एका तरुण शेतकऱ्यांनी लाजवेल एवढं त्यांचं चिकाटी म्हणजे शेतीत असते. त्यांनी गेल्या वर्षी 118 टन प्रति एकर ऊसाचं उत्पन्न घेतलंय आपल्या दुकानाच्या मार्गदर्शनाखाली. होय का? आणि त्या दिवसाचा म्हणजे शक्य होत नाहीये 100+ जाणं सुद्धा शक्य नाहीये. पण सर कमी नाहीये 118 म्हणजे कमी नाहीये सर. त्याच ऊसाचा खोडव्याची तोड आता सध्या चालू आहे आज तिथं जरंडेश्वर कारखान्याला. तरी त्यांना त्या खोडव्याचं उत्पन्न एक 75 टन अपेक्षित आहे. एवढा मस्त खोडवा म्हणजे आलेला आहे त्यांचा. त्यांनी 4 फवारण्या केलेल्या आहेत, प्रॉपर बेसल डोस टाकलेले आहेत. त्यांचं ड्रिप इरिगेशन नव्हतं त्या प्लॉटला, तरी पण पाण्यात विरघळून काही ड्रमच्या माध्यमातून त्यांनी खतं वगैरे दिलेलं आहे. पण अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांनी खोडवा उत्पन्न सुद्धा घेतलेलं आहे. सर तेवढंच जरुरी आहे की तुम्ही जी शेड्यूल शेतकऱ्यांना सांगताय त्यांनी ते वापरलं पाहिजे आणि केलं पाहिजे. ते वेळेत झालं तर नक्की आपल्याला उत्पन्न मिळणार आहे. असं नाही की सर आज आले आणि तुम्हाला 2 दिवसात लगेच फवारणी करायला सांगितले किंवा आळवणी सांगितलं आणि आपण आळस करून आठवडा किंवा 4 दिवस अजून लांबवले आपण तर तोट्यात जाईल तो शेतकरी. तेच ना, वेळेत सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या. 2 दिवसाचा गॅप भरपूर, तिसऱ्या दिवशी नाहीच पाहिजे. होयच की. आता काही पिकं तर अशी असते की जर आपण एका रात्रीचं जरी वाट बघितलं तरी सकाळी पिकं झोपणारी सुद्धा आहेत ती. भरपूर रोग असे आहेत की आज प्रॉब्लेम. 4 ताटावाचं तर उद्या 100 ताटावर फिरणारा रोग आहे तो. बटाट्यात सुद्धा आहे तसं. बटाट तर लय रिस्की. तेच की. बटाट्यात लेट येणारा करपा असेल किंवा लाल कोळी असेल, अक्षरशः रातोरात प्लॉट बसतोय तो. बटाट सारखं उत्पादन रिस्की नाही. लहान मुलासारखं जपावं लागतं. होयच ना. म्हणजे कोणतेही पीक असू द्या, लहान मुलासारखं त्याला जपावं लागतं. पण तुमच्यासारख्या कृषी जी की तुमचं शॉप आहे सर, तुमच्या शॉपचं नाव काय म्हटलं तुम्ही? माझ्या शॉपचं नाव आहे बळीराजा कृषी उद्योग. बळीराजा कृषी उद्योग, शनिवारपेठ येथे आपलं दुकान आहे. हा. सर पत्ता एकदा पुन्हा सांगा तुमच्या शॉपचा. बळीराजा कृषी उद्योग निमसोड शनिवारपेठ या एरियात आपलं इंग्लिश मिडियमच्या शेजारी दुकान आहे, बाजार पटांगणाच्या शेजारी. तर नक्कीच तुम्ही बळीराजा कृषी उद्योग केंद्राला तुम्ही नक्की भेट द्या आणि तिथे तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या खतं वगैरे जी काय आहे ते सुद्धा उपलब्ध होणार आहेत आणि विथ सरांचं मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला तिथे लाभणार आहे. नक्कीच तुम्ही निमसोड या गावात बळीराजा केंद्र याला नक्की भेट द्या. सर तुम्ही खूप छान माहिती दिली. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.